नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज मागे काही गुंड लागलेले असल्यामुळे तो धावतच आनंदीच्या गाडी समोर येऊन धडकतो. तेव्हा मनोजचे लक्ष आनंदीकडे जाते. तेव्हा तो जोरात आनंदी असे ओरडतो. तर मनोजला पाहून तर आनंदीला धक्काच बसतो. तेव्हा मनोज हा आनंदीच्या गाडीखाली जाऊन लपतो आणि तो गाडीमध्ये शिरतो. त्यानंतर इकडे सार्थक सुकीला भेटण्यासाठी कॅफेमध्ये येतो आणि तो फोनवर बोलत असतो की मी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आलेला आहोत, म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा सुकी सार्थकला विचारते, सार्थक हाऊ आर यू? तर सार्थक म्हणते की हो, मी वेळेतच आलेलो आहो. तर सुकी म्हणते की अरे तू तर वेळेत आलेला आहे, पण मी वेळेच्या अगोदर आले याचे काय? त्यावर सार्थक तिला विचारतो की काय ग, तुझी मैत्रीण कुठे दिसत नाही, अजून ती आलेली नाही का? तेव्हा सुकी म्हणते की अरे ती पण येईलच, कारण नवीन शहर असल्यामुळे तिला रस्ता शोधत येण्यासाठी वेळ तर लागेलच. तिला येण्यासाठी थोडासा वेळ तर लागेल आणि तू तुझा 5 मिनिट असा रूल मात्र इकडे ठेवू नकोस. त्यावर सार्थक तिला म्हणतो की पण मी जास्त वेळ नाही थांबू शकत. तेव्हा सुकी म्हणते की ठीक आहे, परंतु मूड मात्र तू असा ठेवू नकोस, जरासा हसरा चेहरा ठेव. रुंदा आणि शलाका त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागेच आलेल्या असतात आणि चोरून त्या दोघांचे बोलणे ते ऐकत असतात. तर सुकी सार्थकला म्हणते की अरे सार्थक, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यावर सार्थक तिला विचारतो की काय, आज इतके महत्त्वाचे काय? सुकी म्हणते की अरे ते तर सांगता येणार नाही, पण आहे महत्त्वाचे. सार्थक तिला म्हणतो की तुझी ती मैत्रीण येणार म्हणून का? सुकी म्हणते की अरे ते तर महत्त्वाचे आहे, पण आज मी तुला तिची भेट घडवून देणार आहे, ते महत्त्वाचे आहे. विचारतो की ते इतके महत्त्वाचे आहे का? तर सुकी म्हणते की हो, खूप महत्त्वाचे. तर इकडे शलाका रुंदाला विचारते की अगं नक्की हे काय बोलत असेल, कोणीतरी यांना आणखीन तिसरी व्यक्ती भेटण्यासाठी येत असेल का? रुंदा म्हणते की मला असे वाटत नाही, तू जरा गप्पच राहा, म्हणजे ते नेमकं काय बोलतात हे मला व्यवस्थित ऐकायला येईल. त्यानंतर इकडे विशाल खाली उतरतो. तर मनोज म्हणतो की अहो आनंदी. तेव्हा आनंदी तोपर्यंत लगेच गाडीच्या मागच्या सीटामागे जाऊन लपते. तेव्हा मनोज तिला गाडीमध्ये शोधत असतो की आनंदी कुठे आहे. तर विशाल त्याला बाजूला सरकावतो आणि भाऊ नेमकं तुमचे काय चालले, ते कोणी आनंदी नाही. मनोज म्हणतो की नाही, येते माझी आनंदी ताई आहे. तर विशाल म्हणतो की नाही, येते कोणीही आनंदी नाही. आणि तेव्हा ते गुंड परत मनोजला येताना दिसतात. मनोज पुन्हा घाबरून तेथून जायला निघतो. तर आनंदी त्या गुंडांना पाहते की ते गुंड मनोजचा पाठलाग करतात म्हणून. तेव्हा विशाल गाडीचा दरवाजा उघडतो आणि आनंदीला विचारतो की मॅडम तुम्ही येथे का लपलात? तेव्हा आनंदी म्हणते की काही नाही, मला जरा भीती वाटली. विशाल म्हणतो की काय भीती त्या माणसाची? अहो याच्यापेक्षा डेंजर माणसाला तुम्ही कंट्रोल करतात, मग याची कसली भीती, बाहेर या. आणि तेवढ्यात आनंदी खाली उतरते. तर ते गुंड आनंदी जवळ येतात आणि विचारतात की मॅडम तुम्ही एका माणसाला पळताना पाहिले का, कुठे गेला तो? विशाल त्या दिशेने सांगायला लागतो, परंतु आनंदीच म्हणून जाते की तो इकडून इकडे ह्या दिशेने गेला, म्हणजे मनोज ज्या दिशेने गेला त्याबद्दल आनंदी सांगत नाही. तेव्हा ते गुंड धावतच तिकडे विरुद्ध दिशेला जातात. तेव्हा विशाल मात्र आनंदीकडेच बघत असतो. विशाल विचारतो की मॅडम तो माणूस तर या दिशेने गेला, मग तुम्ही त्यांना या दिशेने का सांगितले? तेव्हा आनंदी म्हणते की हे बघ विशाल, प्लीज तो माणूस नक्की कुठे गेला या माणसाला सांगू नकोस, आणि तो माणूस जर पुन्हा येथे आला तर त्याला तू काही होऊन देणार नाही, तोपर्यंत मी पटकन जाऊन येते. तेव्हा आनंदी सुकीला भेटण्यासाठी त्या कॅफेमध्ये येते. तर इकडे सार्थक सुकीला विचारत असतो की काय तुझी ती मैत्रीण येणार आहे की नाही? तर सुकी म्हणते की अरे ती येणारच आहे, येईल आता. ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मुळे तिला लेट झाले असेल, नाहीतर सार्थक ती वेळ पाळते. खरंच ती खूप भारी आहे या बाबतीत, माझ्यापेक्षा ती खूप बेटर आहे. इनफॅक्ट मला असे सांगायचे, सर्वच बाबतीत ती बेटर आहे, खूप छान आणि पॉझिटिव्ह आहे. तुला ती खरंच खूप आवडेल. तेव्हा सार्थक म्हणतो की ती जर आली तरच मला कळेल ना. सुकी म्हणते की अरे खरंच मी तुला खात्रीने सांगते की ती नक्की येईल, तू तोपर्यंत चिडू नकोस. त्यानंतर शलाका ही रुंदाला म्हणत असते की आई नक्की हिचे काय चालले, अगं ही किती गप्पा करतेस, हिचे बोलणे काहीच कसे कळत नाही. रुंदा म्हणते की हो ना, मला असे वाटते की मगाशी तू जे म्हणत होती ते बरोबर आहे, कुणाची तरी ते नक्की वाट बघतात, आणि थांब जरा बघूयात की ते काय करतात ते. आणि त्याच वेळेस आनंदी कॅफेमध्ये येते आणि लांबूनच ती सुकीला बघते, परंतु सार्थक मात्र तिला काही दिसत नाही, कारण एक माणूस हा मध्ये खुर्चीवर बसलेला असतो आणि सार्थक त्याच्या पाठीमागे, त्यामुळे सार्थक काही तिला दिसत नाही. आणि त्याच वेळेस आनंदी सुकीला भेटण्यासाठी तिकडे यायला निघते. तर आनंदीचे लक्ष रुंदाकडे जाते आणि रुंदाचे लक्ष आनंदीकडे. तेव्हा शलाका म्हणते की आई अगं तिकडे का बघतेस, इकडे लक्ष दे.
तेव्हा वृंदा परत तिकडे लक्ष न देता इकडे समोर लक्ष देते आणि आनंदी त्या दोघींना पाहून एका बाजूला जाऊन लपते आणि वृंदा परत मागे वळून पाहते तर तिचे आनंदी तिकडे लपलेले असते, तिच्याकडे लक्ष जाते. वृंदाला तर धक्काच बसतो. तर इकडे मनोज धावतच परत मागे येतो आणि ते गुंड परत त्याच्या मागे धावतच येतात की याला आज सोडायचे नाही म्हणून. तर विशाल विचार करत असतो की कल्याणी मॅडम नक्की कुठे गेल्या असतील आणि इकडे त्यांना कोणी ओळखले तर नसेल. नाशिकमध्ये तर त्या पहिल्यांदाच आल्या, मग सुखदा मॅडम शिवाय असे त्यांच्या इथे कोण आहे, असेल काहीतरी कोणी. आणि तेवढ्यात मनोज धावतच येतो आणि गाडी मागे लपतो. तर ते गुंड परत विशाल जवळ येतात आणि काय हो, तुम्ही तर म्हटलात होतात की तो त्या दिशेने गेला पण तो तिकडे तर नाही. तेव्हा विशाल म्हणतो की नाही हो, तो तिकडेच गेला होता आणि मला काय माहिती की तो कुठे गेला असेल. तेवढ्यात मनोज हा गाडीच्या डिकीमध्ये मागून चोरून लपतो आणि त्या गुंडाकडे इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा तो चक्क आनंदीच्या गाडीमध्ये लपून बसलेला असतो. त्यानंतर इकडे वृंदा ही तिकडेच पाहत असते. तर शलाका म्हणते की अगं आई, तू इकडे समोर पहा, तिकडे काय बघतेस. तेव्हा वृंदा ही म्हणते की अगं तो टेबलवर पहा ना, पिझ्झा मला खरंच खाऊशी वाटतो. तेव्हा शलाका चिडून म्हणते की आई, तू इथे पिझ्झा खाण्यासाठी आलीस की काय, जे काम आहे ते आपण करूयात, तिकडे त्यांच्याकडे लक्ष दे. आणि तेवढ्याच सार्थकच्या मोबाईलवर अण्णांचा कॉल येतो. सार्थक फोन घेऊन म्हणतो की एक्झॅक्टली बाबा काय झाले, शांत व्हा, शांत होऊन मला जे काही घडले त्याबद्दल सांगा. अण्णा सांगतात की मनोज घरी नाही. तर सार्थक म्हणतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते येथेच कुठेतरी घराच्या जवळ आसपास असतील, मी येते तिकडं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा सुकी सार्थकला विचारते की काहीतरी डेंजर झाल्यासारखे दिसते. तेव्हा सार्थक म्हणतो की सॉरी, मला लगेच जावे लागेल. तर सुकी म्हणते की नो प्रॉब्लेम सार्थक, तू जाऊ शकतो. तेव्हा सार्थक जाताना म्हणतो की तू तुझ्या मैत्रिणीला सुद्धा माझ्याबद्दल सॉरी सांग. तेव्हा सुकी म्हणते की डोंट वरी आणि सार्थक घाईने निघून जातो. सार्थक तेथून जात असतो आणि आनंदी त्याचे काउंटर खाली लपलेली असते. सार्थक गेल्यानंतर ती चोरून पुन्हा डोकावून पाहते. तर इकडे वृंदा म्हणते की अगं हा तर निघून गेला. शलाका म्हणते की हो, कुठे गेला असेल. वृंदा म्हणते की आता आपला येथे थांबून काय फायदा, आणि त्या सुकीवरच ऑच ठेवतात. तर आनंदी हे सर्व पाहत असते. तेव्हा आनंदी परत मागे येते आणि त्या गुंडांना पाहून विचारते की विशाल, अरे ते गुंड परत इकडे आले होते, त्यांनी त्या माणसाला काही केले तर नाही ना, आणि तू त्या माणसाबद्दल त्यांना परत काही सांगितले तर नाही ना. तेव्हा विशाल आनंदीला विचारतो की नाही, पण तुम्ही तो माणूस आहे नेमकं तरी कोण. तेव्हा आनंदी म्हणते की कोणी नाही आणि चल आपण निघूयात. तेव्हा विशाल विचारतो की मॅडम, तुम्ही सुकी मॅडमला भेटायला आला होतात की बघण्यासाठी, पण तुम्ही इतक्या लवकर निघालात म्हणून विचारतो. तेव्हा आनंदी म्हणते की अरे विशाल, आपल्याला निघायला हवे, ट्रॅफिक जर वाढली तर आपल्याला जाण्यासाठी उगाच उशीर होईल, एकतर आश्रमात खूप काम बाकी आहेत, चल मग आपण लगेच निघूयात. तेव्हा आनंदी गाडीत बसून विशाल आणि आनंदी गाडीतून इकडे संगमनेरला येत असतात. तर मनोज हा उठतो आणि बघत असतो, परंतु तो शांतच असतो. त्यानंतर इकडे वैतागून वृंदा आणि शलाका घरी येतात. वृंदा चिडून म्हणते की आपण तिकडे गेलोत, परंतु तिकडे तर काही घडलेच नाही. तर शलाका म्हणते तो सार्थक तर तिकडे आला आणि लगेच गेला. तेव्हा वृंदा म्हणते की अगं इतके काय त्याचे इतके महत्वाचे काम निघले असेल, लगेच आला आणि लगेच गेला. तेव्हा शलाका म्हणते की आई तेच तर, मला सुद्धा माहिती नाही की असे झाले तरी काय. आणि आई, तो ऑब्झर्व केले का की सार्थक नक्की टेन्शन मध्ये दिसत होता, म्हणजे नक्कीच काहीतरी झाले, पण आता आपल्याला कसे कळणार, कारण अजून सार्थक तर आलेलाच नाही. वृंदा म्हणते की ते इतक्या सहजासहजी नाही कळणार, शोध घ्यावा लागेल. तर शलाका म्हणते की आई, आपण शोध तर घेऊच, एकतर विचार करून करून डोक्याचा तर पार भुगा झाला, पण असे काय झाले की सार्थक डेट सोडून अर्धवट निघून गेला. तेव्हा वृंदा जरा टेन्शन मध्ये दिसते. तर शलाका विचारते की अगं आई, तुला काय झाले. तेव्हा वृंदा म्हणते की अगं मला आनंदीला बघितल्यासारखे वाटले. शलाका म्हणते की अगं आई, तू वेडी आहेस का, आनंदीचा येथे काय संबंध, सार्थक सुखदाला डेटवर घेऊन गेला होता, मग आनंदीचे काय मध्ये. वृंदा म्हणते की अगं शलाका, मी तेव्हाच तुला सांगणार होते, परंतु मला काही सुचलेच नाही, पण सार्थक असा अचानक उठून गेला आणि मला आनंदी दिसली, याचा काही संबंध नाही, आणि काहीतरी संबंध तर नसेल ना. शलाका म्हणते की अगं आई, असे काही नाही, तुला भूक लागली म्हणून तू असे सर्व काही म्हणते. वृंदा म्हणते की काय ग बावळट, मी म्हणजे तू आहे का भूक लागण्यासाठी. तेव्हा शलाका म्हणते की हो ना, मी बघितले की तू तिकडे पिझ्झा आणि सँडविच कडे कसे बघत होती. वृंदा म्हणते की अगं मला तर तो पिझ्झा असा खावासा वाटत होता, असे वाटत होते की त्यांच्या हातातून घ्यावा आणि आपण खावा. तर शलाका म्हणते की मी तुला बोललेच होते की तुला भूक लागली असेल म्हणून, आणि मला सुद्धा खूप भूक लागली, सार्थक आणि सुखदाच्या नादात आपण तर उपाशीच राहिलो. वृंदा म्हणते
की अगं तरी सुद्धा मी तुला सांगत होते की आपण काहीतरी खाऊन घेऊयात. वृंदा म्हणते की अगं त्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो होतो त्याचे नाव काय होते. तेवढ्या सुखदा येते आणि कॅफे गंगा असे म्हणते. वृंदा आणि शलाका तर खूपच घाबरतात. तर सुकी त्यांच्या जवळ येऊन म्हणते की तुम्ही सुद्धा तेथे आला होतात का आणि मला कसं दिसलं नाही. तर शलाका मुद्दाम म्हणून जाते की लपून बसल्यानंतर कसे दिसेल. तर वृंदा म्हणते की अगं बावळट काहीतरी काय बोलून गेलीस. सुकी म्हणते की हो तुम्ही लपून बसला होतात म्हणूनच मला असे जाणवत होते की कोणीतरी मला चोरून पाहते म्हणून आणि त्यात तुम्ही होतात का आणि तुम्ही तेथे का आलात होतात. तर शलाका म्हणते की का म्हणजे कॉफी शॉपला सगळे कशाला येतात. सुकी म्हणते की खाण्यापिण्यासाठीच ना. मग आम्हाला जॉईन केले असते तर एकत्र कॉफी पिलो असतो किंवा काहीतरी खाल्ले असते. वृंदा म्हणते की हे बघ आम्ही तुझ्या मागे आलो नव्हतो. आम्ही जेवणासाठी आलो होतो. सुकी म्हणते की वृंदा आंटी आणि शलाका तुमचे जे काही चालले ते मला सर्व काही व्यवस्थित कळते. ते बंद करा नाहीतर मी काय करेल याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. बाय करून ती आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर शलाका म्हणते की आई ही सुखदा जरा जास्तच बोलते. तर वृंदा म्हणते की बोलून दे तिला काय बोलायचे ते. वेळ आल्यानंतर मी तिची कशी नांगी ठेचते हे तू बघतच राहा. त्यानंतर इकडे सार्थक धावतच अण्णांच्या घरी येतो आणि मनोज दादा सापडले का असे विचारतो. तर मालती खूप घाबरतच म्हणते की अहो सार्थकराव मनोज बाहेर बॅट घेऊन मगाशी खेळण्यासाठी गेला होता पण अजूनपर्यंत तो नाही आला आणि मगाशी शकूचा फोन आला होता. तिने मनोजला भर बाजारातून बॅट घेऊन जाताना बघितले आणि ती म्हटली की काही गुंड सुद्धा त्याच्या मागे लागले होते. नाही हे तर गेलेले आहे शोधायला पण मला सुद्धा खूप भीती वाटते. आणि मालकी ही रडतच सार्थकला हे सर्व मनोजच्या काळजीपोटी सांगत असते. आणि ते गुंड का मनोजच्या मागे लागले असतील ते काही करणार तर नाही ना. तेव्हा सार्थक म्हणतो की आई तुम्ही प्लीज घाबरू नका. मी पोलिसांना फोन करून विचारतो की त्यांना काही कळले असेल का. मग आपल्याला जरा अंदाज येईल. आणि तेवढ्यात लीना सुद्धा घरी येते. तर मालती तिला रडत विचारते की अगं मनोज सापडला की नाही. तेव्हा लीना म्हणते की आई नाही शकूचा फोन आला होता की त्यांनी एका कारच्या काचा फोडल्या म्हणून गुंड यांच्या मागे लागलेत म्हणून दोघी सुद्धा खूप रडत असतात आणि दोघी देवाला हात जोडून मनोजला सुखरूप घरी पाठव अशी प्रार्थना करतात. तेव्हा सार्थक हा बाहेर येतो आणि आई पोलिसांकडे अशी कोणतीही बातमी नाही. डोंट वरी आपण मनोज दादांना शोधून काढूयात. तेवढ्यात अण्णा सुद्धा रडतच येतात आणि मालती एका दुकानदाराने मला त्याच्या समोरचे CCTV फुटेज दाखवले तर त्यामध्ये असे दिसले की आपल्या मनोज मागे काही गुंड लागले होते. काय होईल कुणास ठाऊक की आपल्या मनोजचे काय होईल म्हणून सर्वजण रडत असतात. तर लीना म्हणते सार्थक सर तुम्ही काय विचारतात की मनोज कुठे सापडत नाही. त्याच्या मागे गुंड लागलेत आणि हे जे काही घडले ते आपल्या समोर आहे आणि जे काही घडले ते फक्त सार्थक सर तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे. म्हणून लीना ही खाली पडणार तोच अण्णा मालती तिला धरतात आणि सार्थक सर धरायला लागणार. तर लीना लगेच त्यांचा हात बाजूला म्हणजे लोटते आणि सार्थकला सरांना म्हणते की दूर राहा सर्व काही तुमच्यामुळे होते. खूप रडत असते. तर सार्थक म्हणतो की असे असेल तर मी जोपर्यंत मनोज दादांना सापडून आणू शकत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असे बोलून सार्थक तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे वृंदा ही घरी जेवण करत असते. तर सुधा येते आणि विचारते की अगं वृंदा कुठे गेली होतीस तू. मी तुला किती शोधले. वृंदा म्हणते की अगं मी देवळात गेले होते. तर सुधा म्हणते की मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे होते. वृंदा म्हणते की अगं बोल ना. तर सुधा विचारते की तुला सुखदा आणि सार्थक या दोघांची जोडी कशी वाटते. वृंदा म्हणते की सुखदा आणि सार्थक. तर सुधा म्हणते की अगं हो काय हरकत आहे. वृंदा म्हणते की तुला नाही वाटत का तू थोडी घाई करतेस. तू तर पुरेशी तिला ओळखत सुद्धा नाही. तर सुधा म्हणते अगं वृंदा ओळखायचे काय त्यात. ती माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीची मुलगी आहे आणि ती आपल्या घरात आल्यापासून घरचे वातावरण सुद्धा किती बदलले आणि तिच्यामुळेच आपल्या सार्थकच्या चेहऱ्यावर हसू आले म्हणजे ती गुणीच आहे. वृंदा म्हणते की अगं हो पण सुना आपल्याला धार्जिनच नाही. माझी आली ती तोंडाला आपल्या काळं फासून गेली आणि आनंदी तर पळूनच गेली. मग ही कशी निघेल काय माहीत. तेवढ्यात आदर्श बाहेर येतो आणि त्या वृंदाचे बोलणे ऐकतो. वृंदा सुधाला म्हणत असते की कशाला तू त्या भानगडीत पडतेस. आदर्श सुधाला म्हणतो की अगं काकू तू सुद्धा कोणाचा सल्ला घेते. हिचा आणि ही तर हाच सल्ला दिला की या कधीच कोणाचे चांगले बघवत नाही. सुधा म्हणते की अरे आदर्श तसे नाही. आदर्श अरे असे नाही. वृंदाचे म्हणणे बरोबर आहे. तिला भीती वाटते की सुखदा सुद्धा सार्थकला सोडून गेली तर. पण वृंदा मी तुला खरं सांगते की अगं सुखदा नाही असे काही करणार. उलट सुखदा सार्थकला आयुष्यभर साथ देईल. वृंदा म्हणते की देव करो आणि असेच घडो.
माझा हा मुलगा प्रत्येक वेळेस माझ्यावर संशय घेत असतो की याला वाटते की मी काहीतरी या घराचे वाईट करेन आणि या घरावर मी टपलेली आहे म्हणून वाईट होण्यासाठी। पण आदर्श असे नाही बरं का। तेव्हा आदर्श म्हणतो की हो का, मग तू सार्थक आणि सुकोदा मागे त्या रेस्टॉरंटमध्ये का गेली होतीस? ते ऐकून तर रुंदाची बोलणीच बंद होते आणि सुकोदा ही आदर्शकडे पाहत असते। रुंदा म्हणते की अरे काहीतरी काय बोलतोस, मी नव्हते गेले सार्थक मागे। आदर्श विचारतो की शपथ घेऊन सांग। तर रुंदा म्हणते की हो गेले होते, त्यांच्यामध्ये आम्ही गेलो नव्हतो, आम्ही गेलो होतो आणि जाऊन दे। आणि मी तरी कशाला तुला सांगते की तुझा थोडाच माझ्यावर विश्वास बसणार आहे का? आणि सुद्धा तुला जे योग्य वाटते ते तू कर, पण करण्या अगोदर 100 वेळा विचार कर आणि कर, असे बोलून रुंदा रूम मध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे आनंदी आणि विशाल हे आश्रमात येतात तर गाडीच्या खाली उतरतात। सर्वजण त्यांचे अगदी थाटामाटात स्वागत करतात। रेवती आणि बाकी सर्वांना फुलांचा गुच्छ देऊन ती आनंदीचे अभिनंदन करतात आणि ढोल ताशा सुद्धा असतो आणि तो जोरजोराने वाजू लागतात। तर आनंदी म्हणते की अगं रेवती हे कशासाठी? तेव्हा रेवती म्हणते की मॅडम तुमच्यामुळे आपल्या आश्रमाला ग्रँड मिळाली म्हणून। तेव्हा आनंदी थोडी नाराज असते तर रेवती विचारते की अगं कल्याणीताई काय झाले, आपल्या आश्रमाला ग्रँड तर मिळाली ना? अगं तूच तर आबा मावशींना फोन करून सांगितले की आपल्याला ग्रँड मिळाली म्हणून, मग काय झाले? तर आनंदी म्हणते की अगं रेवती, अगं कसे सांगू मी तुम्हाला, आणि थोडीशी नाराज करत त्यांची गंमत करण्यासाठी परत म्हणते की आपल्या आश्रमाला ग्रँड मिळाली आहे। तर ते ऐकून सर्वांना खूप आनंद होतो, सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात। तर विशाल म्हणतो की प्रश्न आहे का? जेथे आपल्या कल्याणी मॅडम जातात तर तेथे यश त्यांच्या समोरच असते। कल्याणी मॅडम गेल्या म्हणजे काम झाले म्हणून समजा, आणि जोरजोराने तो ढोल ताशा वाजवण्यासाठी सांगतो। आणि तेवढ्यात मनोज गाडीच्या खाली उतरतो आणि आनंदीच्या समोर येतो आणि आनंदीकडे बोट करून आनंदी असे म्हणतो। तर आनंदीला धक्काच बसतो, आनंदीच्या हातातील फुलांचा गुच्छ खाली पडतो। तर सर्वजण आनंदीकडेच पाहत असतात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मनोज हा झोपलेला असतो तर विशाल आनंदीला विचारतो की आनंदी मॅडम तुम्ही यांना ओळखतात का? नाशिकमध्ये यांच्या मागे गुंड लागले होते, मग त्या गुंडांबरोबर तुम्ही खोटं बोललात आणि त्यांना चुकीच्या दिशेने पाठवले, तेव्हा तुमच्या डोळ्यात दिसत होते की तुम्ही यांना ओळखतात का? तर आनंदीला काय उत्तर द्यावे ते समजत नाही। तर इकडे सुकी टेन्शन मध्ये दिसत असते म्हणून तिला आदर्श विचारतो की अगं सुकी काय झाले, तू कशाला इतकी टेन्शन मध्ये दिसतेस? तेव्हा सुकी सांगत असते की सकाळपासून सार्थक आलेला नाही। तर इकडे सार्थक मनोजला शोधत असतो आणि शोधता शोधता त्याला चक्कर येते आणि तो एक खाली नारळ झाडीखाली पडतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।